नमस्कार मंडळी. तर मी कुठं बाहेर चालले सांगते. त्याआधी ना आमचं ससांना अभ्यास करायला खूप जास्त आवडतं आणि पेन आणि वही दिल्यानंतर वहीपेक्षा पॅन्ट आणि शर्टवरती लिहायला तर खूप जास्तीच आवडतं. त्यात जर मम्मीचा हात किंवा पाय सापडला तर गेलाच नाही का. असं आमच्या बाळाची मस्ती चालू असते. त्याच्यानंतर आम्ही सकाळी लवकर रेडी होत होतो. आमच्या सशाला पण अंघोळ घालून रेडी करत होते. कारण आम्ही जाणार होतो आमच्या मामाच्या गावाला, म्हणजे सशाच्या मामाच्या गावाला. तर पप्पा आले होते आम्हाला न्यायला. तर आम्ही निघालो मस्त गाडीवर बसून आणि स्कार्फ मी व्यवस्थित बांधला नव्हता आणि तो उडूनच जात होता. मध्ये थांबलो द्राक्ष आणि संत्री घ्यायची म्हणून. आणि हे दादा खूप छान होते बरं का. बाळाने एक संत्र उचलून घेतलं, पण ते म्हणाले की लेकरापेक्षा संत्र्याची किंमत जास्त नाही आहे, घ्या असू देत आहे. तर ही माणुसकी जी आहे ना, तर ती गावाकडेच बघायला भेटते, शहरात अजिबात भेटणार नाही. आणि ते संत्र तो असा घट्ट धरून बसला होता. मामाच्या गावाला येऊन पोहोचलो तरी पण ते त्याच्या हातातच होतं. त्याच्यानंतर मम्मीने चहा केला आणि खायला चिरमुऱ्या दिल्या होत्या. तर ससा बघा तो कसं खातोय. तरी त्याला असं खायचं म्हटल्यावर हळूहळू नाही, एक तर विस्कटायचं, नाहीतर मूठ मारून खायचं असते. त्याच्यानंतर गावामध्ये ना शिवजयंती साजरी केली जात होती. ही मिरवणूक लेझिम खेळून काढली जात होती, कोणताही धिंगाणा न करता, कोणताही डीजेचा आवाज न करता. त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं. आणि प्रत्येक गावागावामध्ये महाराजांची प्रतिमाचे पूजन केले जात होते आणि अशी छान जी काही मिरवणूक काढली जात होती ती बघून खरंच खूप भारी वाटत होतं. त्याच्यानंतर ससाना बाबांसोबत जाऊन थोडा लेझिमवरती डान्स करून आला. तर त्याला वाजायला लागलं की कसं काय माहिती, नाचायला खूप जास्तीच आवडतं. हे सगळं बघून झाल्यानंतर महाराजांची मूर्ती ट्रॅक्टरमध्ये इतकी छान सजवली होती, समोर शिवज्योत पण ठेवली होती आणि ती बघून खरंच खूप भारी वाटतं.